नमस्कार मित्रमैत्रिणींनो. भारतीय जनता पक्षाबद्दल असं बोललं जातं की भारतीय जनता पक्ष हा एक असा पक्ष आहे की जो सत्तेमध्ये येण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथल्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेतो. त्यांना आपण तुम्हाला खूप काहीतरी दिलेलं आहे असं दाखवतो आणि एकदा त्यांचा हेतू साध्य झाला, एकदा त्यांना सत्ता मिळाली, एकदा लोकांमध्ये त्यांची हवा झाली की नंतर ते या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं काम करतात. आणि आता हे प्रूव्ह होतं आहे. आजच आपले गृहमंत्री अमित शहा यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल त्यांनी हे खूप मोठं स्टेटमेंट केलं आहे, ज्याची की सगळीकडे बातम्यांमध्ये आता चर्चा होते आहे. काय म्हणाले अमित शहा? तर अमित शहा एकनाथ शिंदेंबद्दल असं म्हणाले की शिंदेंना मित्रपक्षासाठी मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा लागेल. होय. पुढे ते म्हणतात की जागा वाटपामध्ये मित्रपक्षांना झुकतं माप द्यावं लागेल. मित्रपक्ष म्हणजेच भाजपला झुकतं माप द्यावं लागेल, भाजपला जास्त जागा द्याव्या लागतील, हेही ते सांगत आहेत. आणि पहिल्या वाक्यामध्ये अजून एक ते हिडन सांगत आहेत की म्हणजे जर का म्हणजे त्यांच्या कल्पनेत असेलच की ते जिंकतील, तर जिंकल्याच्या नंतर त्यांना असं वाटत आहे की भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. आणि अर्थातच भाजपकडे दुसरा कोणता चेहरा नाही आहे, एकमेव चेहरा आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणजे यांना परत एकदा देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं आहे. आणि कुठेतरी ती देवेंद्र फडणवीस यांनी जे पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणलं होतं, ते आपलं काहीतरी आपण खरं करतो आहो असं दाखवायचं आहे असं दिसतंय. मात्र मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेला हे हवं आहे का, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता या सगळ्या शिंदे किंवा अमित शहा, आता याच्यावर संजय राऊत यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. संजय राऊत असं म्हणतात की भाजपनं त्याग केला नाही, भाजपनं महाराष्ट्रावर सूड उगवला आहे. ते असं म्हणतात की महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले इथले प्रादेशिक पक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष आहे, शिवसेना महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष आहे, बाहेरच्या राज्यामध्ये यांची तितकी पोहोच नाही आहे. म्हणजे ही महाराष्ट्राची ओळख असलेले दोन पक्ष होते आणि हे दोन्ही पक्ष या भाजपने किंवा देवेंद्र फडणवीस यांनी फोडले. फक्त फोडलेच असं नाही, तर पक्षाचं नावसुद्धा घेऊन गेले, पक्षाचं चिन्हसुद्धा घेऊन गेले. याच्या आधी असं कधीही झालं नव्हतं की एखाद्या पक्षामधले अर्धे लोक फुटून गेले, नावसुद्धा चोरून नेलं, चिन्हसुद्धा चोरून नेलं. असं कधीही झालं नव्हतं, जे गेल्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे संजय राऊत असं म्हणतात की त्याग आणि बलिदान हे जे शब्द ते वापरत आहेत, ते शब्द त्यांच्या तोंडामध्ये सूट होत नाहीत. ते म्हणतात की त्या शब्दांचाच अपमान आहे त्यांनी असं वापर करणं म्हणजे. कारण की त्यांना जे वाटते की त्यांनी त्याग केला वगैरे, तर त्यांनी त्याग नाही केला. आणि उलटं त्यांच्या त्यागामुळे त्यांना वाटत असेल तर त्या त्यागामुळे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसानच झालेलं आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये इतकं इन्स्टेबल गव्हर्नमेंट आपण पाहिलं. गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातले किती प्रकल्प गुजरातला गेले, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला नाही, किंवा इथल्या शिक्षण व्यवस्थेचं काय झालं, शाळा बंद पडत आहेत. हे सगळं जर पाहिलं तर हे जे म्हणतात की आम्ही त्याग केला, तर त्याग करून त्यांनी नेमकं काय केलं, तर महाराष्ट्राचं नुकसान केलं असं संजय राऊत यांना वाटतंय. तर ते म्हणतात की यातून त्यांनी महाराष्ट्राचीच खूप मोठी लूट केलेली आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये इतके प्रकल्प अदानीला मिळालेले आहे महाराष्ट्रामधले, आणि त्यामुळे इथलं लुटून गुजरातला नेण्याचंच काम यांनी केलेलं आहे असं संजय राऊत म्हणतात. बावनकुळे यांनी सुद्धा याच्यावर प्रतिक्रिया दिली. बावनकुळे म्हणतात की नाही, आता हे विरोधकांना खुपायला लागलेलं आहे. तर त्यावर पण संजय राऊत असं म्हणतात की बावनकुळेंनी तर सांगूच नाही, बावनकुळेंनी काही त्याग केलेला नाही आहे. त्यांच्या संस्थेसाठी त्यांनी 50 कोटी इतकी रक्कम असलेली, इतकी काय म्हणूया किंमत असलेली जमीन ही कवडीमोल भावाने घेतलेली आहे सरकारकडून. त्याच्यावर मी मागे व्हिडिओ बनवलेला होताच की बावनकुळेंनी कशी कवडीमोल भावामध्ये जमीन सरकारकडून घेतलेली आहे संस्थेच्या नावाने. तर त्यामुळे संजय राऊत असं म्हणतात की हे जे काही त्यांचं वाक्य आहे इतकं सूचक आहे, याच्यावरून एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी सावध व्हायला पाहिजे. कारण की आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा खेळ संपवण्याची खेळी भाजप खेळत आहे असं संजय राऊत म्हणाले. आता या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या तरी मला हे खरं वाटते. कारण की जसं त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये, उद्धव ठाकरे तर केव्हाही कळकळीने सांगतात की महाराष्ट्रामध्ये भाजप कधीही एंटरच करू शकलं नसतं जर इथे शिवसेना नसती. आपल्याला सुद्धा माहिती आहे, तुमच्या लहानपणी तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रभरामध्ये शिवसेना होती, शिवसेनेचं नाव गेलेलं होतं. लोक स्वतःला शिवसैनिक म्हणवायचे. ज्यांना काहीतरी हिंदुत्वाचं राजकारण हवं होतं त्यांना असं वाटायचं की आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांचं फॅमिली आणि त्यानंतर त्यांनी वाढवलेला जो काही पक्ष आहे, या सगळ्या शिवसैनिकांनी या महाराष्ट्रभरामध्ये काय म्हणूया हिंदुत्वाचं ते वारं जे आहे ते
इथे खेळवलेला आहे. म्हणजे सुरुवातीला जो ग्राउंड आहे महाराष्ट्रामधला हा शिवसेनेचाच ग्राउंड आहे. आणि सुरुवातीला जसं की एकदा बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की ही जी कमळी आहे आम्ही उगीचच यांना पाठिंबा दिला किंवा त्यांना येऊ दिलं, इथे येऊन ते आमचं नुकसानच करताय, अशी प्रतिक्रिया त्यांनी एकदा दिली होती. त्यानंतर परत त्यांनी चुका केल्या आणि भाजपसोबत गेले, हे हा भाग वेगळा. मात्र या ठिकाणी भाजप येऊ शकलं याचं कारण म्हणजे शिवसेना, असं उद्धव ठाकरे केव्हाही उद्वेगाने म्हणत असतात. ते म्हणतात की आम्ही जर त्यांच्यासोबत युती केली नसती ना तर ते कधीच इथे पायच रोवू शकले नसते. म्हणजे सुरुवातीला युती केली, सुरुवातीला भाजप कमी जागावर लढायचं आणि नंतर नंतर त्यांनी काय केलं तर ते कट्टर हिंदुत्ववादी झाले. जे अर्धवट डोक्याचे, थोडक्यात कमी शिकलेले लोक आहे त्यांना ते भुलवू लागले. हिंदुत्वाच्या राजकारणामध्ये हिंदू मुस्लिम करून करून जे आहे ते त्यांनी खूप लोकांना कट्टर केलं आणि अशा प्रकारचे वेगवेगळे नॅरेटिव्ह चालवून जे आहे ते भाजप महाराष्ट्रामध्ये पसरली. त्यामुळे उद्धव ठाकरे असं म्हणतात की भाजप जी महाराष्ट्रामध्ये आज दिसते आहे त्याला शिवसेनेचीच मदत झालेली आहे. ओके. आणि ज्या शिवसेनेची मदत घेऊन भाजप महाराष्ट्रामध्ये पसरला त्याच शिवसेनेला संपवण्याचं काम भाजपने केलं, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे तुम्ही सांगा आता हे शिंदेंना कमी जागा घ्यायला लावत आहेत, काही दिवसानंतर माहीत नाही तुम्हाला शिंदेंच्या किती जागा निवडून देतील, किंवा असंही होऊ शकतं असं म्हणलं जाते की शिंदे हे भाजपमध्ये जातील आणि म्हणून काय होईल तर शिवसेनेचं जे मूळचं नाव होतं शिवसेना आणि शिवसेनेचं चिन्ह होतं धनुष्यबाण, ते सुद्धा काय होईल तर ते व्हॅनिश होईल. कारण की हे परत हे घेणार नाही. आता यांचं जे उद्धव ठाकरे यांचं चिन्ह आहे काय आहे, मशाल आहे, किंवा त्यांच्या पक्षाचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आहे, शिवसेना UBT. तर या अर्थाने जी मूळची शिवसेना तिचं नाव आहे, मूळच्या शिवसेनेचं जे चिन्ह आहे ते संपवण्याचा डाव यांचा आहे असं बोललं जातं आहे, असं संजय राऊतसुद्धा म्हणालेले आहेत. किंवा अजित पवार यांचं काय झालं, म्हणजे सुरुवातीला त्यांना जरी वाटत असलं की नाही आपण सत्तेमध्ये जातो आहोत, सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला खूप फायदा होतो, अर्थात त्यांनी फायदा करून घेतला, अनेकांना अनेक निधी दिल्या, खूप वेगवेगळ्या योजना आणल्या, सरकारची तिजोरी पूर्ण लख रिकामी करून टाकली, आता खडखडाट आहे त्या तिजोरीमध्ये. आणि हे सगळं केल्याच्या नंतर आता त्यांना असं वाटत असेल की आपण सत्तेमध्ये येऊ, तर या जागा वाटपामध्येही दिसणार आहे की त्यांना किती जागा मिळतील आणि निवडून किती येतील हा पण प्रश्नच आहे. लोकसभेला अजित पवार यांची 1 जागा निवडून आली. तर असा सगळा मामला असताना हे म्हणलं जातं आहे की ही जी काय आहे अजित पवार आणि शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. आणि दुसरं म्हणजे आता त्यांना देवेंद्र फडणवीस यांना परत एकदा मुख्यमंत्री करायचं आहे भाजपला. आणि एकंदर लोकांच्या काय प्रतिक्रिया हे मी पाहिल्या या सगळ्या ह्याच्यावर, तर लोक असं म्हणतात की यूज अँड थ्रो याचा अर्थ आता शिंदे यांना कळेल. तुम्हाला इथे दिसत असेल काही लोक म्हणत आहेत की तुमच्या त्यागामुळे आम्हाला खूप मोठं नुकसान जे आहे ते भोगावं लागलेलं आहे. त्यानंतर काही लोक हसायला लागलेले या सगळ्या याच्यावर की बघा बघा हे असेच करतात, यांनी एकदा आपली कुवत जी आहे ती दाखवलेली आहे. काही लोक म्हणतात की अजून त्याग करा आणि महाराष्ट्रामधून हद्दपार व्हा, आम्हाला तुमचं सरकार नको आहे. तर असं सगळं जे आहे ते लोक म्हणायला लागलेले आहेत की आता तुम्हाला कळलं का, आ गया स्वाद, अशा प्रकारे लोक व्यक्त व्हायला लागलेले आहे. चांगलीच मारलेली आहे असंही म्हणायला लागलेले आहे. यामुळे आता येत्या काळामध्ये काय होईल ते सांगता येत नाही. मात्र मला जे जेन्युइनली वाटतं की हे जे म्हणत आहेत की आम्ही त्याग केला, तर त्याग करून यांनी काय केलं बघा. 2013 साली सोयाबीनचा भाव होता 7,000 रुपये आणि 2024 साली सोयाबीनचा भाव 7,000पेक्षा वाढायला पाहिजे की नाही, तर तो कमी झालेला आहे. 4,500ला सोयाबीन आमचं घेतलं जाते. तुरीचा भाव 12,000 होता 2013 साली प्रति क्विंटल, आज 6,000 प्रति क्विंटल झालेला 2024ला. कापसाचा भाव 10,000 होता, तो 7,000 झालेला आहे. खताच्या बॅगा त्यांची किंमत मग कमी व्हायला पाहिजे होती की नाही. खतांच्या बॅगा 450-400च्या आसपास मिळायच्या, त्या आता 1,600-1,700 रुपयाच्या घरामध्ये मिळायला लागलेलं आहे. त्यामुळे हे जे म्हणतात की त्यांनी त्याग केला, उलटं यांनी आपलं लुटलेलं आहे. शेतकरी सगळ्याच वर्गातला इथे शेतकरी आहे, OBC आहे, मराठा आहे, या सगळ्या वर्गातल्या शेतकऱ्यांकडून यांनी जे काही शेतकऱ्यांचं शोषण केलेलं आहे, शेतकरी बर्बाद झालेला आहे. बाहेरून हे सोयाबीन आयात करतात, त्याच्यामुळे इथलं सोयाबीन जे आहे ते स्वस्त होतं. अशा प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे. त्यानंतर अदानी यांच्यासाठी किती प्रोजेक्ट्स त्यांनी इथे मंजूर करून घेतलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातले कितीतरी प्रोजेक्ट्स त्यांनी बाहेर पाठवलेले आहे. टाटा एअरबेसचा प्रोजेक्ट आहे, गिफ्ट सिटीचा प्रोजेक्ट आहे, टेस्ला प्रकल्प आहे, CC सिमेंटचं मुख्यालय आहे, महिंद्रा कार निर्मिती प्रकल्प आहे, सबमरीन प्रकल्प आहे, नाव घेतो म्हटलं तर खूप आहे. हे सगळे प्रकल्प महाराष्ट्रामधून गुजरातला गेलेले आहे आणि असं करून महाराष्ट्रातला खूप मोठा रोजगार जो आहे तो त्यांनी तिकडे नेलेला आहे. त्यामुळे इथल्या अजूनही काही लोकांना वाटत असेल की बाबा हे सरकार आपल्या फायद्याचं आहे, तर तुम्ही परत एकदा विचार करा
आपल्या इथल्या तरुणांच्या हाताचा रोजगार कोणी पळवला आहे? तर या सरकारने, या सत्ताधाऱ्यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी जे काही घाणेरडं राजकारण या काळामध्ये केलं, त्याच्यामुळे आपले सगळे तरुण जे आहेत ते इथले बेरोजगार आज राहिलेले आहेत. तुम्ही कुठेही जाऊन बघा, सगळीकडे असंतोष आहे, सगळ्यांना या सरकारबद्दल राग आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यांना जर का परत असं वाटत असेल की भाजपचा इथे मुख्यमंत्री झाला पाहिजे, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि या सगळ्या गोष्टीचा महाराष्ट्रातली जनता विचार नक्कीच करेल. या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची काय प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा आणि शक्य झालं तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. थांबते. थँक्यू सो मच.